पुण्यातील सिंहगड रोड येथे पुन्हा एकदा थरार। भर दिवसा तरुणाचा कोयत्याने वार करून खून। सिंहगड रस्त्यावरील फन टाइम जवळ घडली घटना। सिंहगड रोडवरील वडगाव येथील फन टाइम चित्रपटगृहाजवळ चौघा जणांनी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला। यामध्ये रोहन रमेश साळवी हा गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला। नवीन वर्षातील आणि पहिल्याच महिन्यात सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा तिसरा खून असून यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। सिंहगड रस्त्यावर नवीन वसाहती बऱ्याच वाढत आहेत। नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावाहून येऊन नागरिक येथे घरे घेऊन राहतात। मात्र वारंवार अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांच्या प्रयत्नाने अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चारही आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। रोहन साळवी याचा दुपारी खून करून पसार झालेल्या चौघांनाही पकडण्यात यश आलेले आहे। त्यामधील तिघे अल्पवयीन असून त्यांच्याकडे पोलीस चौकशी करत आहेत। गेल्या 2-3 दिवसापूर्वी रोहन व आरोपींमध्ये वाद झाले होते। रोहन रविवारी दुपारी फन टाइम चित्रपटगृहाजवळील A1 बियर शॉपी व आर्यन बियर शॉपी या जवळजवळ असलेल्या दुकानात आला होता। हल्लेखोर त्याच्या मागावरच होते। त्यांनी रोहनला रस्त्यातच गाठले व त्याच्या चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार केले। त्यात त्याचा चेहरा विद्रूप झाला। रोहन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसतात चौघेजणी पळून गेले। या प्रकाराची माहिती मिळताच सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील तसेच पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते व पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी घटनास्थळी भेट दिली। यातील मयत जो आहे तो रोहन साळवी नावाचा एक तरुण आहे, 28 ते 30 वर्ष वयाचा, महादेवनगरला राहतो। त्याच्याच ओळखीचे एक पूर्वीचं भांडण झालं होतं। साधारण 4 लोक होते। 31 डिसेंबरला हे सर्वजण काहीतरी दारू पित होते। त्या ठिकाणी एकाचा त्याला पाय लागला, त्यावरून त्यांचं भांडण झालं होतं। तर त्यावेळेला रोहन यातला जो आरोपी आहे दाद्या, त्याचा शर्ट फाडला होता। त्यावेळेस जे भांडण झालं होतं त्याचा राग मनात धरून ते दाद्या उर्फ रोहित मोरे तो आणि त्याच्या मित्रांनी आज त्याचा फन टाइम थिएटरजवळ तो तिथं दिसून आला त्यांना। त्यानंतर त्याला मारहाण करून त्याचा खून केलेला आहे। अजून आरोपी मिळालेले नाहीत, त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत। आम्ही तपास करतो सध्या। 31 डिसेंबरलाच भांडणं झाली होती, मग ते कशावर नाही म्हणजे आता ही प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे की 31 डिसेंबरला असे भांडण झालं होतं। यातला जो मयत आहे त्याच्या मावस भावाने सांगितले की यांची भांडणं झाली होती। 2-3दा यावरनं भांडण परत झालं होतं। ती किरकोळ भांडणं होती, त्याने ती सोडवली होती, पण ते आमच्यापर्यंत काही ते रिपोर्ट झालं नव्हतं।